असं आहे की ठीक आहे, कुठेतरी ठाणे जिल्ह्यामध्ये काय सोसायट्यांमध्ये जे काय घडलं असावा, कल्याण शहरात तसं काही नाही आहे. कल्याण शहरामध्ये जितके सोसायट्या आहेत हे आमच्या बाजूला कल्याण वेस्टमध्ये हे सर्व मुस्लिम बहुल आहेत. हे 2-3 सोसायटी तर 100% मुस्लिम आहेत. 100% मुस्लिम असून सुद्धा ते त्यांच्या कॅम्पसच्या आत बंद परिस्थितीमध्ये अप टू डेट कुर्बानी गेल्या 20-25 वर्षापासून करत येत आहेत. आता ती कुर्बानी, ती जनावरं चव्हाट्यावर घेऊन जायची, वाटेमधून घेऊन जायची, नंतर मग ती कुर्बानी होऊन त्यांचं मटण सरकेवरनं घेऊन यायचा. ते असं झालंय का घरातली वस्तू ती बाहेर नेऊन आणि परत तिथून घेऊन यायची. म्हणजे हे आम्ही ज्याचा थांबा करायला इच्छितो का बा आपल्या कुठल्या सणाशी लोकांचं मन दुख होऊ नये, तर ते बकरे आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये कापत होते. ते बाजारपेठ पोलीस स्टेशन PIनी तिथे न कापून देता ते तुम्ही तिकडे घेऊन जा आणि तिथून मग उघड्यावर मटण घेऊन या, ते बरोबर नाही आहे. आम्हाला खूप खुपला ही वस्तू, ही गोष्ट आम्हाला आमच्या समाजाला खूप खुपली आहे. कारण 100%नी हे 2-3 सोसायट्यांमध्ये संपूर्ण मुस्लिम राहत आहेत आणि कोण्या मुसलमानाला कुठल्या कुर्बानीने आक्षेप नाही आहे. तरी सुद्धा त्यांच्यावर केस नोंदवली गेली, FIR झाली. गेल्या वर्षा पण असंच केला, 2 लोकांवर FIR बनवली. ते बरोबर वाटत नाही. आमच्या सणाच्या वेळेस आयत्या वेळे काही कायदा बसवायचा तर बरोबर वाटत नाही. तरी सुद्धा आमच्याकडे संयम आहे.